पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्हाला फेशियल कसं वाटलं? अरे असे कसे तुम्ही आत आलात? हो, जेंट्स पार्लर मध्ये आम्ही असेच आतमध्ये येतो म्हणून आलो। मॅडम, मला फूट मसाज करून घ्यायचा आहे। हे बघा, माझ्याकडे ऑलरेडी एक क्लायंट आहे, मी आत्ता नाही करू शकणार, तुम्ही बाहेर जा। हो, मला खूप वेळ आहे। यांचं झालं की मला फूट मसाज करून द्या तुम्ही। अहो, माझ्याकडे ऑलरेडी एक क्लायंट आहे, मी त्यांचं करते, मला नाही जमणार, तुम्ही बाहेर जा। नो प्रॉब्लेम। अहो, हे मॅगझिन वाचत बसतो मी इथे। अरे वा, चहा सुद्धा रेडी आहे की? आहा, तुम्ही बाहेर जा। हो मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाहीये। तुम्ही या मॅडमचं जे काय आहे ते करून घ्या, मी आरामध्ये मॅगझिन वाचतो इथे बसून। हा माणूस असेल ना इथे तर मी काही करून घेणार नाही। तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीये मी। हे काय सुरू आहे तुमच्या पार्लर मध्ये? मला आता अजिबात काही करायचं नाहीये। मॅडम ऐका ना। अहो मॅडम, मॅडम तुम्हाला ऐकू येत नाही का मी काय म्हणते? अहो तुम्ही बाहेर जाऊन बसा ना, का असं करताय? सॉरी, फूट मसाज घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही। शी, काय जागा आहे ही? मला तर इथे 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही। पर्स द्या माझी। मॅडम सॉरी, हे जरा विचित्रच आहे, पण तुम्ही 2 दिवसांनी या ना, मी तुम्हाला ऑइलिंग आणि सगळं करून देईन। बघूया पुन्हा यायचं की नाही ते। रिलॅक्स वाटायच्या ऐवजी त्रासच होणार असेल तर कशाला यायचं इथे परत? करेक्ट बोलल्या मॅडम तुम्ही, करेक्ट। हे घ्या तुमचे पैसे। मॅडम या क्लायंट तर गेल्या, आता करायचे काय मॅडम आपण? फूट मसाज। Is this men's parlor? येस, युनिसेक्स पार्लर। इथे जेंट्स पण येतात आणि लेडीज पण। या ना, बसा या। तुम्हाला काय करायचंय? Actually मला हेअर स्पा करायचा होता, बट इट्स ओके, मी नेक्स्ट टाइम येते। ऐका ना मॅडम, मी तुमचा हेअर स्पा करून देते, तुम्ही। नो, इट्स ओके, नेक्स्ट टाइम। मॅडम ऐका, मी तुमचा स्पा या क्लायंट पण गेल्या। हो मॅडम, करताय ना फूट मसाज? फूट मसाज। या माणसाला आधी इथून घालवलं पाहिजे, पण काय करू? हा असा ऐकणार नाही। याला गुंतवून ना पोलिसांना फोन करते। दोन मिनिटं थांबा, मी करते। 2 मिनिटं फक्त। काय करताय तुम्ही? आणि तुम्ही काय करताय? फोन? आणि कोणाला? अहो मॅडम, एवढे कोमल हात आहेत तुमचे, फूट मसाज करायला सांगणं जरा चांगलं नाही वाटत मला। बरं, तुमची इच्छा नसेल ना तर मस्तपैकी फेस मसाज करून द्या, आणि हेड मसाज सुद्धा चालेल। काय, चला करूया, या। निघा इथनं बाहेर, चालतंय वा? अहो तुम्हाला तर राग आला, तुमच्या काळजीपोटी बोललोय सगळं मी। ऐकू येत नाहीये तुम्हाला? आत्ताच्या आता इथनं चालते वा? अहो मॅडम, डबल पैसे देऊ, पण मसाज एकदम प्रॉपर द्या।
तुम्ही इथनं निघताय की आत्ता पोलिसांना बोलवू मी? जातो जातो. मॅडम, परत एकदा विचार करा. आपण ना परमनंट कस्टमर हो तुमचे. टेन्शन नाही घ्यायचं. पैशाची चिंता करूच नका. तुम्ही निघताय? जातो. निघा. तुम्ही सगळे इथे का आलात? अहो मॅडम, पार्लर मध्ये आलो तुमच्या. कशासाठी? चंपी करायची, फेशियल करायचंय. मॅडम, हँड आणि बॅक मसाज करायची आहेत. हे असलं काही इथे होत नाही. हे लेडीज पार्लर आहे. तुम्ही जा इथून. ओ मॅडम, इथे लिहिलं आहे पार्लर स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे आणि पार्लर ओपन पण आहे. मग का नाही करता येणार? इथे हे काम करायला कुणी माणूस नाहीये. जा इथून. असं कसं मॅडम, तुम्ही आहात ना. तुम्हाला कळत नाही का एकदा सांगितलेलं? काय झालं अश्विनी? कसली गर्दी ही? काही नाही काकू, ते अगं या जगताप वहिनी यांच्यासाठीच काल अपॉइंटमेंट घेतली होती. या आत या ना. हो थांबा. हो मॅडम, तुम्ही आत्ता म्हणालात की पार्लर मध्ये काही होणार नाही आणि आता मॅडमला कसं आतमध्ये घेता? अश्विनी, ही माणसं तुझ्या पार्लर मध्ये आली आहेत? काय विचित्र प्रकार हा. हे पुरुषांचं पार्लर आहे का? मॅडम, बोर्ड वाचा. इथे लिहिलं आहे युनिसेक्स, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी. अरे बापरे, हा काहीतरी भलताच प्रकार निघाला. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, तुम्ही जा इथनं. काय हो वहिनी, तुम्ही तर म्हणाला होतात की वाघमाऱ्यांची सून अगदी साधी भोळी आहे आणि हिने तर पुरुषांसाठी पार्लर चालवलंय. फारच पुढारलेली दिसतीये. आज तर तिचं पार्लर बंदच करून राहणार मी माझी टॉप टीम पाठवली आहे तिकडे. ग्रेट. फार शहाणी समजते ना स्वतःला. आता कळेल तिला बिझनेस करणं म्हणजे नेमकं काय असतं ते. डोंट वरी शिल्पी, माझ्याकडे फर्स्ट हँड रिपोर्ट आहे. आपला पहिला कॅन्डिडेट जस्ट आत्ता तिथून बाहेर पडलाय, पण बाकीचे सगळे तिथेच आहेत. आपलं आजचं टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय कोणी तिथून निघणार नाही. पार्लर पूर्ण बंद होईपर्यंत हे कंटिन्यू करा म्हणावं. काय म्हणाली होती ती? नख माझ्याकडे पण आहेत ना. आता तिला खरं कळेल. शिल्पीचा वार तिची नख कायमची छाटून टाकू शकतो. अहो उघडा पार्लर, आम्हाला आत येऊ द्या. तुम्हाला कळत नाहीये का? मी परत परत तेच सांगते. तुम्ही जा इथनं. मयू, कोण आहे ते? कोण म्हणजे काय? कस्टमर आहे आम्ही. आपल्या पार्लरचे? आपलं पार्लर? अरे वा, स्टाफ पण आहे आणि ब्युटिफुल आहे. तोंड बंद ठेवा तुमचं. काय ग, हिची मुलगी का? ही सुद्धा इथेच काम करते की काय? काय चाललंय कोणास ठाऊक. अहो, आपल्या सोसायटी मधल्या एका बाईनं असं स्त्री पुरुषांसाठी पार्लर काढायचं, वर त्यात आपल्या मुलीला आणायचं. तुला चालत असेल बाई सगळं, पण आम्हाला नाही हो ह्या अशा पार्लरमध्ये येऊन काय करता येणार. काय ग मयुरी, तू जे पॅम्पलेट्स दिलं होतंस त्याच्यात तर काही असं लिहिलं नव्हतं की इथे पुरुष सुद्धा येणार आहेत म्हणून. फसवणूक ग बाई, फसवणूक नुसती. चला हो वहिनी, चला. काकू, काय बघताय तुम्ही? एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही? जा ना इथून. तू चला. कोण होती माणसं? काय चालू आहे सगळं? मला काहीच कळत नाहीये ग. तू शांत हो, मी तुला पाणी देते. नकोय मयू. आई, मग काय प्रकार आहे हा सगळा? कोण होती माणसं? कस्टमर आहेत, त्यांनी सांगितलं ना. आणि सारखे सारखे काय प्रश्न विचारते? हे सगळं त्या बोर्डमुळे झालंय. नाही, बोर्डामुळे नाही.
हे बघ, युनिसेक्स सलोन्स असतात, पण ही माणसं ना आपल्याकडे अशी येत होती जसं या शहरामध्ये आपलं फक्त एकच सलोन आहे. मी सांगितलं पण त्यांना जा इथून, पण ऐकायलाच तयार नव्हते. अगं तेच तर, हा ना विचित्र प्रकार आहे ग. म्हणजे तू सांगत होतीस तरी ते ऐकत नव्हते, ते भांडत होते. काय हे सगळं? माझं तर डोकंच चालत नाहीये, काय करू मी? हे कामं कशी करायची मी? जे केस कापणं, दाढी करणं, शी. मॅडम, ब्युटी पार्लर ओपन केलाय का? हा, ऐका, हे मला कटिंग करायची आहे, कटिंग. गेट आउट. वेलकम की जगह डायरेक्ट गेट आउट. अरे मॅडम, ऐका ऐका. दिस इज रेडिक्युलस. हे असं चालणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अरे मामा उठ ना. अरे पुरे कार, तू नाही म्हणतोय ना, म्हणजे नाही. पण आमचा प्रोजेक्ट आहे उद्या शाळेत. काय प्रोजेक्ट आहे? की मी रगडा पॅटीस बनवायचा घरी बसून? हो, चल. आमच्या टीचरने सांगितलं की फॅमिलीने एक रेसिपी बनवायची आणि बनवून खायचं. कुहूला आणि मला रगडा पॅटीस हवाय. मामा खूप मस्त बनवतो. पण माझा आज अजिबात मूड नाहीये, प्लीज. आम्ही सगळे तुला हेल्प करू. आजी पण तुला हेल्प करेल. अरे काय याचं यार. मम्मी पण तुला हेल्प करेल भाजी चिरून द्यायला. कशासाठी? अरे घरातील नवीन नियम आहे, आयतं बसून कोणी खायचं नाही, सगळ्यांनी काम करायचे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, मी बसून खाते? अगं ते उगाच बोलतायत. ते संजूचा काहीतरी प्रोजेक्ट आहे ना, घरातल्या सगळ्यांनी एकत्र मिळून कोणती तरी रेसिपी करायची, ते सांगताय. म्हणून मामा रगडा पॅटीस बनवणार आणि आपण त्याला हेल्प करायची. मोठा शहाणा. मयुताई पण आली. मयुताई पण तुम्हाला हेल्प करेल ना. काय ग, काय झालं? काय झालं मयुरी दी? मयू काय झालं? अगं काय काय झालं? आईच्या पार्लर मध्ये. काय झालं पार्लर मध्ये? आईच्या पार्लर मध्ये ना खूप माणसं आली होती, म्हणजे जेंट्स लोक. आणि ती आईसोबत खूप विचित्र वागत होती बाबा. पुरुष माणसं आली होती? अगं पण कशासाठी आली होती? पार्लर मध्ये आले होते. त्यांना खूप काय काय करून घ्यायचं होतं. म्हणजे त्यांनी दाढी, फूट मसाज, हेड मसाज हे सगळं करून घ्यायचं होतं. आणि बाबा त्यांनी त्यातल्या एकाने आईचा हात पकडला. काय? संजू, आज जा. मग काय झालं? आपण नंतर तिथे खूप घाणेरडा माणूस दारू पिऊन आला. काही वेडवाकडं झालं नाही तिथे? वेडवाकडं व्हायच्या आधी आईने त्याला बाहेर काढलं. अगं पण अश्विनी कुठे आहे? ती येते, भाजी घेते. बाबा, आईने सगळं सांभाळलं म्हणून, पण ना त्या माणसांमुळे तिकडे आलेल्या सगळ्या बायका परत गेल्या. खूप घाणेरडी माणसं होती ती.
मला भीती वाटते की आई रोज एकटी असते तिकडे. ते परत येऊन त्याने त्रास दिला तर. काळजी नको करू आणि रडू नकोस. असं काही होणार नाही, समजलं? हा फार विचित्र प्रकार आहे. बोर्ड लावला ना त्याचा दोष आहे. बोर्डचा काय दोष आहे बाबा? तुम्हाला अजूनही नाही कळत आहे का? हा सगळा वहिनीचा दोष आहे. काय गरज होती एवढा डॅशिंगपणा करायची? मला तर एक कळत नाहीये, आपण काय उपाशी मरणार होतो का? हिने जर बाहेर जाऊन पैसे कमवले नसते तर? हिला ना फक्त हौस आहे सगळ्यांना दाखवायची की बघा मी कशी ग्रेट आहे, मी कशी महान आहे. शो ऑफ करायचा होता नुसता. कसं मी एका हाती संसार, घर, बिझनेस सगळं सांभाळतीये बघा. झाला ना आता प्रॉब्लेम. बाहेर जाऊन पैसे कमावणं म्हणजे काय गंमत वाटली का तिला? पैसे कमवायला अक्कल लागते, अक्कल आणि गट्स लागतात. आहेत का या दोन्ही गोष्टी तिच्याकडे? गट्स नसते तर तिने मॅनेज केलं नसताच. ते एका दिवसासाठी. नेहमीचं काय? अगं काय तिच्यावर ओरडतेस? आधीच पोर घाबरली. गॉड, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. मला जाणवलंच नाही गं. पण साहजिक आहे ना आई. हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर घाबरणारच ना. पुअर किड. एका पुरुषाचं काम एक बाईनी सुरू केलं की काय होतं बघितलंच. बरं, वहिनीला एक कुणाचं काही ऐकायचंच नसतं. सतत स्वतःचं टुमणं पुढं करते. ते कंपनीमध्ये नोकरी करत होती तोपर्यंत ठीक होतं ना. असं काही झालं असतं तर निदान त्या कंपनीने त्याची जबाबदारी घेतली असती, काहीतरी ऍक्शन घेतली असती. आता काय करणार? आता इथे सगळी स्वतःची जबाबदारी आली. कोण समजावणार आहे तिला हे सगळं? नाही, मी आतापर्यंत बोलले नव्हते पण आता बोलतेच. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तिने त्या फॉर्म मध्ये लेडीज पार्लर असं टाकलं असेल. म्हणजे यू नेव्हर नो. तिने मुद्दाम युनिसेक्स पार्लर या कॅटेगरीमध्ये टिक केलं असेल. पण का करेल ती असं? कारण तिला द्यायची असेल पुरुषांना पण सर्व्हिस. मे बी तिला या मार्गाने सुद्धा पैसे कमवायचे असतील, काय माहिती आपल्याला. शिल्पी, व्हॉट नॉनसेन्स आर यू टॉकिंग? हा मार्गाने पैसे कमवायचे म्हणजे म्हणायचं काय तुला? दादा, अरे मी शट अप. अश्विनीने हा बिझनेस का सुरू केला ना हे या घरात प्रत्येक माणसाला माहितीये. अगदी त्या लहान 2 मुलांना सुद्धा त्याची जाणीव आहे. आय अग्री, तिने हे काम केलेलं, हा बिझनेस केलेला मला आवडलेला नाहीये, पण तिच्या हेतूबद्दल शंका घेतलेली मला चालणार नाही. माझ्या बायकोच्या चारित्र्याबद्दल बोलायचा अधिकार मी कोणालाही दिला नाहीये, कोणालाच नाही, तुला सुद्धा नाही. कळलं? पण दादा, मी नाही शिल्पी, आजपर्यंत जेव्हा केव्हा तुझ्या आणि अश्विनीमध्ये जे काही झालं मी तुझ्या बरोबर उभा राहिलो. हा तुझा भाऊ तुझी साथ दिली त्यांनी, पण या बाबतीत नाही. नसेल माझी बायको तुझ्या इतकी स्मार्ट, नसेल तुझ्या इतकी हुशार, नसतील तिच्यात गट्स, पण जिथे मर्यादेचा प्रश्न येतो ना, ते या देवापेक्षाही जास्त मला तिच्यावर विश्वास आहे, हे लक्षात ठेव. जीव देईल अश्विनी, पण या घराची मर्यादा नाही मोडणार. आणि याचा अभिमान आहे मला, कळलं तुला? आय एम प्राऊड ऑफ हर फॉर दॅट. आज तू जे काही बोलली असं शिल्पी, ते अत्यंत घाणेरडं, गलिच्छ आणि बेजबाबदार होतं. पण यापुढे असं काही बोलू नकोस. कारण परत तू असं काही बोललीस तर जितक्या शांतपणे मी तुझ्याशी आता बोलतोय
तितक्याच शांतपणे तेव्हा बोलीन की नाही याची गॅरंटी नाही. कीप दॅट इन युअर माइंड.